त्यांच्या हस्ते या ठिकाणी कृष्णामाई आणि गंगामाईची आरती झालेली आहे। खऱ्या अर्थानं सांगलीकरांनी या ठिकाणी दिलेला हा प्रतिसाद पाहता अत्यंत सुंदर आणि सुनियोजित पद्धतीनं या ठिकाणी कृष्णामाईची ही यात्रा सुरू आहे। आपल्या सांगलीकरांची यात्रा ही सुरू आहे। सर्व भाविकांना भक्तांना असंच भरभरून प्रेम सांगलीवर करावं ही विनंती आणि अत्यंत चांगल्या वातावरणात हा लाभ घ्यावा ही विनंती ज्या पद्धतीनं प्रयागराजला त्रिवेणी संगमावर होते त्याच पद्धतीनं या ठिकाणी भक्ती, संस्कृती आणि इतिहास याचा त्रिवेणी संगम या ठिकाणी करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी असलेल्या तिन्ही घाटावर आपण अत्यंत धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सजावट या ठिकाणी केलेली आहे। म्हणूनच मी आपल्याला म्हटलो की या ठिकाणी आपण त्रिवेणी संगम या ठिकाणी केलेला आणि खऱ्या अर्थानं या त्रिवेणी संगमावर कृष्णामाईच्या साक्षीनं या सांगलीकरांनी अत्यंत मनोभावी गंगामाईची आरती, कृष्णामाईची आरती आणि या ठिकाणी होणारे भजन, कीर्तन, प्रवचन तसेच आपल्याला कृष्णामाईला प्रदूषण मुक्त करण्यासाठी, प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आपण जे काही उपाययोजना केल्या पाहिजे त्याही या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं व्याख्यानं आयोजित केलेले। तसेच कृष्णामाईसाठी आपण या ठिकाणी जलतरणपट्टू तसेच निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांना लखलखतं हे सोहळा आहे। ही सांगलीकरांची यात्रा आहे जी गेले कित्येक दिवस बंद होती, परंतु सांगलीकरांनी पुन्हा मोठ्या दिमागानं, मोठ्या आनंदानं याचं स्वागत करीत याची सुरुवात केलेली आहे आणि अत्यंत मनोभावी प्रसन्न वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। अनेक शासकीय, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रातील धार्मिक साधू संतांनी या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहे। खऱ्या अर्थाने हे सांगलीकरांसाठी अत्यंत सुखद गोष्ट आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती करीत आहे। तिथीनुसार ही चालते यात्रा या ठिकाणी रोज 51 जोडप्यांच्या हस्ते जलकलश पूजन केलं जातं। त्यानंतर कृष्णामाईची आरती होते आणि त्यानंतर गंगामाईची आरती होते। खऱ्या अर्थानं शास्त्रशुद्ध पद्धतीनं या ठिकाणी हा सोहळा अत्यंत नियोजनबद्ध चालू आहे। सर्वांना विनंती आवर्जून आपण सगळ्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे।